महाराष्ट्राचा भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे, कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे त्यानं ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवलाय आणि पॅरिस ऑलिम्पिक मधलं भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं मान उंचावली आहे कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं, ज्याचं नाव आहे स्वप्नील कुसाळे। खाशाबा जाधव, दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं। तेव्हापासून गेली 72 वर्ष महाराष्ट्राला ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळालेलं नव्हतं, पण ती कामगिरी तब्बल 72 वर्षांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेनं करून दाखवली आहे। 1952 साली साताऱ्याच्या खाशाबा जाधवांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं आणि आता ऑलिम्पिक पदकांच्या शर्यतीत निश्चित करणारा की मला आता पदक मिळणार आहे तो स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरच्या कांबळवाडीचा नेमबाज। कोल्हापूरची कांबळवाडी, सुरेश आणि अनिता आई आणि वडील आपण पाहतोय। अनिता या सरपंच आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला स्पष्ट दिसतोय की माझ्या लेकानं माझ्या राज्याची, माझ्या देशाची आणि माझ्या गावाची ही शान वाढवली आहे। खूप मोठी कामगिरी बजावली आहे स्वप्नील कुसाळेनं आणि ही थेट दृश्य आपल्यासाठी एबीपी माझाच्या स्क्रीनवर घेऊन आलाय तो माझा सहकारी विजय केसरकर। सगळ्या जणांचं आता अतिशय टेन्शन मध्ये आहेत की नेमकं काय होणार आणि ती दृश्य आपल्याला पाहायला मिळाली केवळ आणि केवळ एबीपी माझाच्या स्क्रीनवर। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची, भारताची मान उंचावली आहे। रायफल 3 पोझिशन 50 मीटर हे अंतर असतं, ओपन रेंज असते। 3 पोझिशन म्हणजे पहिल्यांदा निलिंग, गुडघ्यावर ओढवून, मग प्रोन, झोपून आणि त्यानंतर स्टँडिंग उभं राहून। मला खात्री होती मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधी भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यांना तिरंगा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। सगळी भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी एक ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्षे आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही। आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे, कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत। त्यामुळं दीपाली देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे। माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केलं। माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे। आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं। खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यानं खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो। नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक
फार मोठे नेमबाज होऊन गेलेत, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आणि माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे. आमच्या परिवाराचं, गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो. हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो, तो आपला चमक दाखवू शकतो. हे त्यानं स्वप्नीलनं अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल, तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे. हाँ, स्वप्निल ने जो आज पदक जीता है, यह पदक हमें सारे देशवासियों के लिए समर्पित किया है उन्होंने. आज हमें गर्व है कि स्वप्निल का एक स्वप्न था कि मुझे ओलंपिक में पदक जीतना है. अपने परिवार के लिए, गांव के लिए, सारे देशवासियों के लिए उसने पदक जीता है. हमें सभी लोगों को इसका गर्व है, अभिमान भी होता है. कितने साल से स्वप्निल जब स्वप्निल ने 8वीं कक्षा पास की, तब से यह अपने नेमबाजी का सराव करता रहा. आज तक उन्होंने कभी अपने इस खेल में कभी आलस नहीं किया, कोई दिरंगाई नहीं की. हमेशा एक दिन वो खाना खाने के लिए रुकता था, लेकिन अपना प्रैक्टिस कभी नहीं उसने रुका दिया. मुझे गर्व है कि हमेशा ये हम जब फोन करते थे तब यह हमेशा अपने प्रैक्टिस में रहता था. अपने फायरिंग का आवाज हमें सुनने मिलता था. जब हम फोन करते तब हमें अच्छा लगता था. कसं स्वागत आता स्वप्नीलचं करणार आहे, कारण तो आता एक अभिमानाचा क्षण घेऊन परततोय. हा, आम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू. आणि माझे सारे गाववाले, सारे माझे मित्र, नातेवाईक, आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू. या ठिकाणी जल्लोष करू आणि देशाचा तिरंगा ध्वज हमेशा के लिए, सिर्फ आज नहीं, हमेशा के लिए हमें ऊंचाई देंगे. आपण ज्यावेळेला मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय भावना येत होत्या, अगदी काही पॉइंट न पुढे मागे होत होता. हो, अगदी मनामध्ये घालमेल फार मोठी होती, कारण काही पॉईंट तो मागे पुढे होत होता. आणि त्यामुळं ज्यावेळी तो 6व्या स्थानावरून 5व्या स्थानावरती आला, 5व्यावरून तो ज्यावेळी 4थ्या स्थानावर आला, 3ऱ्यावरती आला, त्यावेळी अगदी धाकधूक होती. ज्यावेळी तो 3ऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तो 2ऱ्या स्थानावर येतो की काय. आणि शेवटी तो स्थानिक. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडलाय आणि तो घडवणारा कोण आहे तर कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे, ज्यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन या प्रकारात. आपल्या सगळ्यांना जर सांगायचं असेल तर रायफल 3 पोझिशन म्हणजे 3 वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये आपल्याला नेमबाजी करायची असते. पहिल्यांदा निलिंग, गुडघ्यावर ओढवून, मग प्रोन, झोपून आणि त्यानंतर स्टँडिंग पोझिशनमध्ये. आणि ज्यानं किंवा ज्या व्यक्तीनं स्वप्नील कुसाळेला नेमबाज म्हणून घडवलं ती दीपाली देशपांडे, त्याची प्रशिक्षक आपल्या समवेत आहे. दीपाली, या क्षणी तुझ्या भावना काय आहेत एबीपी माझाच्या प्रेक्षकांना कळू दे. दीपाली देशपांडेचा संपर्क तुटलाय. आपण थोड्याच वेळात प्रयत्न करू की दीपालीशी फोनवर संपर्क साधण्याचा. पण दीपालीनं त्याला घडवलं. 2013 सालापासून दीपाली ही स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून काम बघते. त्या काळात स्वप्नील कुसाळे हा ज्युनियर स्तरावर नेमबाजी करत होता आणि गेली 11 वर्ष दीपाली देशपांडेच्या तालमीत तो तयार होत होता. आपण पुन्हा पाहूया स्वप्नीलचे कुटुंबीय नेमकी काय प्रतिक्रिया देतात. मॅच बघताना मी आता आमची घाणवत झालेली, तर आम्हाला वाटतं काय आता मुलगा एकदम वरती चाललाय म्हटलं. आम्ही विठ्ठलाचा मीनं धावा केला, डोळ्यातनं अश्रू आलं आम्हाला. ते अश्रू आम्हाला आनंदाचं होतं, आमचा विश्वास होता मुलावर म्हणून आम्ही. आपल्यासोबत स्वप्नीलचे वडील आहेत. काय आपण सांगाल की कशा पद्धतीनं स्वप्नील या ठिकाणी लढला गोल या सगळ्या पदकासाठी. स्वप्नीलचं आता जे काम आहे खरोखर तो त्याच्या चेहऱ्यावरती मला कुठं असं टेन्शन वाटलं नव्हतं. आता बघितलं मी तर खरोखर तो अतिशय चांगला खेळला. आणि तो कालच्या मॅचमध्ये तो 7व्या स्थानावरती होता, 7व्या स्थानावरती होता, पण 7व्या स्थानावर होता, पण आज तो 3ऱ्या स्थानावर आलेला आहे. त्यानं खरोखर अगदी मन लावून ते आपलं काम केलेलं आहे असं मला वाटतं. काय आशीर्वाद द्याल तुम्ही आता. नक्कीच तो या ठिकाणी अजूनही पुढच्या भविष्यातल्या ऑलिम्पिकमध्ये तो नक्कीच यापेक्षा पुढची चांगली कामगिरी करेल.
आणि तो सुवर्णपदक जिंकेल असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही आता कशा पद्धतीने तुमचा आशीर्वाद होते ते असं म्हणायला आले? आशीर्वाद आमचा मॅच बघताना आमच्या मुलाचा धावा करीतो मी विठ्ठलाचा, डोळ्यातनं आसरू येतं. असं वाटलं की आम्हाला तो फर्स्ट येईल. खरं पांडुरंगानं आम्हाला गोल्ड तिसरं दिलं. कशी तयारी केली होती स्वप्नील? स्वप्नीलनं तयारी केली. ते आई वडिलांचा आशीर्वाद म्हणून त्यानं मनापासून जिद्द राहायचं होतं. झेंडा पत्करायचा होता, तिरंगी झेंड्याचं त्याचं घरातलं सुख कधी स्वप्नीलला पाहायला मिळालं नाही, सणवाराला येता आलं नाही. एक तर कसं झालं की प्रत्येक वेळी स्वप्नील सणाच्या वेळी हा इथे नसायचाच. कधी आला तर तो 2 दिवस किंवा 1 दिवस यायचा, 3 दिवस यायचा. त्यामुळं त्याला या ठिकाणचं कधी सणाचा विषय आहे तो कधी त्याला फारसा भेटला नाही. आपण बघितलं की या ठिकाणी स्वप्नील संपूर्ण कुटुंब आहे ते या ठिकाणी आनंदात आहे. संपूर्ण जिल्हा महाराष्ट्र आहे तो आनंदामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण स्वप्नील नाही ते स्वप्न साकार केलेलं आहे. त्यामुळेच इथले समाधान, इथला जल्लोष आहे. स्वप्नील ज्यावेळी कोल्हापूरमध्ये येईल त्यावेळी जल्लोषात स्वागत आहे ते स्वप्नीलचं केलं जाणार आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळे, विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवलाय. स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा रायफल 3 पोझिशन म्हटली जाते त्यावेळेला त्या रायफल नेमबाजीच्या प्रकारात .22 रायफलच्या या प्रकारामध्ये 3 पद्धतीनं नेमबाजी केली जाते, शूटिंग केली जाते. आपल्या सोबत खासदार धनंजय महाडिक आहेत. धनंजयराव, एक मोठा अभिमान. आतापर्यंत कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं, पण या कोल्हापूरला नवी ओळख दिली ती तेजस्विनी सावंतनं, नवी ओळख दिली ती राही सरनोबतनं, आणि आता तर कोल्हापूरकरांची कॉलर ताट केली आहे स्वप्नील कुसाळेनं. धनंजयराव, कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफलमध्ये कांस्य पदक पटकवलेलं आहे आणि कोल्हापूरचं नाव देशभर, जगभर उज्ज्वल केलेलं आहे. त्याचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. अतिशय सामान्य कुटुंबातला हा मुलगा, त्याची सगळे म्हणजे त्याचा प्रवास जो आहे तो सगळा मी पाहिलेला आहे. छोट्या कुटुंबातून त्याचे आई वडील अति सामान्य आहेत, तरी सुद्धा त्यांनी त्याची सगळी ही जी सरावाची कसर होती ती भरून काढण्याचं काम केलं. आणि आज स्वप्नीलनं आज हा जो विजय भारताला मिळवून दिलेला आहे हा खरोखर आम्हा कोल्हापूरकरांसाठी खूपच अभिमानास्पद आहे. कोल्हापूर हे क्रीडेचं माहेरघर आहे. जसा आपण उल्लेख केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते स्विमिंग असेल, शूटिंग असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर चमकत होतं. ऑलिम्पिकचं पदक मिळवलं ही म्हणजे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण केलेलं स्वप्नील आहे. मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धनंजयराव, खरं तर कोल्हापूरची कॉलर ताट झाली, पण महाराष्ट्राची मान देखील अभिमानानं उंचवली. याचं कारण आपल्या सगळ्यांना या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा होती. 1952 साली खाशाबा जाधवानी कांस्य पदक मिळवलं होतं आणि त्यानंतर 72 वर्ष महाराष्ट्राची पाठी कोरी होती आणि तो पराक्रम या कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं, महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं गाजवलाय. भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय. त्याबद्दल त्याचं कौतुक तुम्ही कसं कराल? वस्तुस्थिती आहे ज्याचा उल्लेख आपण केला की 1952ला कांस्य पदक वैयक्तिक कुस्तीमध्ये खाशाबा जाधवजींनी मिळवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज ही पहिल्यांदा वैयक्तिक मिळते. म्हणजे आमची कॉलर तर टाईट झालेली आहे, मान उंच झालेली आहे, छाती आमची 2 इंचांनी वाढलेली आहे आणि खूपच अभिमान वाटतो. अशा या कोल्हापूरच्या सुपुत्राचा महाराष्ट्र शासनाकडून त्याला चांगली भरीव मदत या निमित्तानं मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. स्वप्नीलच्या या यशामुळं कोल्हापूरमध्ये जे आता नवीन तरुण होतकरू खेळाडू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत त्यांना सुद्धा आता एक म्हणजे आयडॉल म्हणून तो त्यांच्यासमोर निश्चित त्याचा जो खेळ आहे तो आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा आधार होणार आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवतील याचा मला विश्वास आहे. धन्यवाद धनंजयराव, एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल. आपल्या समवेत आहेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे. रक्षाताई, सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन एक भारतीय या नात्यानं आणि दुसऱ्यांदा अभिनंदन क्रीडा राज्यमंत्री आपण आहात. क्रीडा खात्याचा भार आपल्याकडे आहे आणि असं असताना महाराष्ट्राच्या एका पठ्ठ्यानं भारताला ऑलिम्पिकचं कांस्य पदक मिळवून दिलंय, त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं, कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं स्वप्नील कुसाळेनं पराक्रम गाजवलाय, कांस्य पदकाची कमाई केली आहे. नेमबाजी या प्रकारात त्याचा इव्हेंट होता.
50 मीटर रायफल 3 पोझिशन. रायफल 3 पोझिशन म्हणजे 3 पद्धतीनं आपल्याला नेमबाजी साधायची असते. एक निलिंग पोझिशन म्हणजे गुडघ्यावर ओढवून, एक प्रोन म्हणजे पूर्णतः झोपून आणि एक स्टँडिंग. पॅरिसमध्ये या ऑलिम्पिकवर नजर ठेवून आहे एबीपी माझाचा माझा सहकारी संदीप चव्हाण. संदीप, तुझ्यासाठी पुन्हा एकदा आणखी एक मोठा क्षण. गेल्या 5-6 ऑलिम्पिकमध्ये तू मोठे क्षण सातत्यानं अनुभवतोयस, पण यापेक्षा मोठा क्षण कदाचित नसेल, कारण महाराष्ट्राच्या एका पठ्ठ्यानं कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. संदीप, विजय, मी आज ह्या शूटिंग रेंजमध्ये अंगावर अजूनही काटा आहे. एक क्षण असा होता की स्वप्नील अक्षरशः रौप्य पदकापर्यंत पोहोचला होता. ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली होती, काल 7व्या क्रमांकाला तो क्वालिफाय झाला होता. आज सुरुवात जी होती ती थोडीशी अडकत झाली होती, पण त्यानंतर त्याने एवढी अविश्वसनीय कामगिरी केली की अक्षरशः थरा होता. आणि ज्यावेळी त्याचं कांस्य पदक निश्चित झालं, महाराष्ट्राचं झालं. पण विजय, माझ्यासोबत पीटी उषा आता आहेत. मी पीटी उषांना विनंती करतो की ते एबीपी माझी 2 मिनिटं बोलात ना. हेलो पीटी उषा जी, सबसे पहले तो आपका बहुत बहुत अभिनंदन. क्या प्रतिक्रिया आपकी, क्या रिएक्शन है आपकी? स्वप्निल कुसाळे ने ब्रॉन्ज मेडल जीता है भारत के लिए. and thank you very much. I am very happy that, and even I had come from Paris to see the meet, and the shooters are making history here, and so happy that they have won the medal today also, and hoping that again we will be going to win the medal in shooting. Usha ji, this medal is very different for us because Maharashtra has not won an individual Olympic medal since 1952. The first person who brought individual bronze medal for India was Maharashtrian Khashaba Jadhav. Since then, after that, Swapnil Kusale has won a bronze medal, individual bronze medal. How do you see his performance? No, I'm so happy and so proud because he has won the medal. They told me that he is the first international meet, that also Olympic, he has won the medal. I'm so happy and proud of him. And I think shooters, many more medals to come from the shooting and making history in shooting for our country. Thank you so much. Thank you very much, Usha ji. आणि आपल्या समवेत पुन्हा एकदा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत. रक्षाताई, एक मोठा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नील कुसाळे, तुमच्या महाराष्ट्र राज्याचा आणि महाराष्ट्राला 72 वर्षांनी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळतंय खाशाबा जाधवांनंतर. तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच ही आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्यावेळेस ऑलिम्पिक्समध्ये आपले सगळे खेळाडू, देशातले चांगले मेडल्स आणायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि खास आजचा दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयांसाठी खूप मोठा दिवस आहे की आपला कोल्हापूरचा जो खेळाडू आहे स्वप्नील, त्याने आज ब्रॉन्झ मेडल आणलेला आहे. त्याला नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या सोबत आहेच, आणि अपेक्षा करू की अजून येणाऱ्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मेडल आपल्या भारतासाठी येतील. रक्षाताई, खरं तर स्वप्नीलला केंद्रीय क्रीडा ज्या योजना आहेत त्याच्यानुसार बक्षीस तर मोठं मिळणारच आहे, पण एक केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री या नात्याने तुम्ही त्याच्या इव्हेंटवर कालपासून कशी नजर ठेवून होतात? कारण तो जेव्हा अंतिम फेरीत दाखल झाला तेव्हापासून सगळेजण उत्सुक होते की स्वप्नील मेडल मिळवणार. बघा, ह्यावेळेस भारत सरकार आणि पूर्ण आपलं ऑलिम्पिक असोसिएशनचे, जसं आता पीटी उषा मॅडम आपल्याशी बोलल्या, पूर्णपणे भारत सरकार सगळ्या खेळाडूंसोबत आधीपासनं म्हणजे प्लेयरची पूर्ण तयारी करून घेण्यापासनं सोबत आहे. कुठेही आपण कमी पडू देत नाहीये की जेणेकरून आपले प्लेयर्स यावेळेस चांगलं परफॉर्मन्स इथे करतील, त्यांचं कॉन्फिडन्स कुठेही कमी होता कामा नये. याच्यासाठी पूर्ण तयारी आधीपासनं भारत सरकारने मुलांसाठी केलेली होती, आणि नक्कीच त्याचा फायदा आज कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळतोय की मागच्या या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगलं काम क्रीडा विभागामध्ये आता सुरू आहे, आणि चांगल्या दर्जाचे आपले खेळाडू हे तयार झाले पाहिजे. चांगलं परफॉर्म त्यांनी तिथे ऑलिम्पिक्सच्या याच्यामध्ये केलं पाहिजे की जेणेकरून की चांगले प्लेयर्स आपले पुढे जातील आणि चांगलं मेडल्स आपल्या देशासाठी आणतील, आणि आपल्या सगळ्या देशाचं नाव ते इतर जगामध्ये पुढे घेऊन जातील. यासाठी धन्यवाद रक्षाताई, आपण वेळात वेळ काढून एबीपी माझाशी बातचीत केली त्याबद्दल. आणि सगळ्यात मायेचं घरात कोण असतं ना, तर ती आजी असते. आज
कुसाळे कुटुंबियाच्या घरात, कांबळवाडीमधल्या कुसाळे कुटुंबियांच्या घरात जर सगळ्यात आनंद कोणाला झाला असेल तर तो स्वप्नीलच्या आजीला. आणि स्वप्नीलच्या आजीनं एबीपी माझाशी बोलताना आपल्या नातवाच्या पराक्रमाचा आनंद कसा साजरा केला आपण तोही पाहूया. वय वय चांगलं झालं की नातवानं आपलं करून गावलं. माझ्या आपल्या ह्यातनं आपला मोठा झाला, आपला आणि आशीर्वाद आमचा हाय कायमचा. आणि लहानाचं मोठं झालं, लहानपणापासून बाहेर गेलेला आहे आणि चांगलं झालं. आल्यानंतर कौतुक कसं करणार? करणार की अगं असं करणार असं करणार असं करणार. खरं तर स्वप्नील कुसाळेचा त्याची आजी ज्या गावच्या पद्धतीनं आजी मुक्का घेते ना तशा पद्धतीने माझ्या प्रतिनिधीचा आता तिनं घेतलाय. माझा प्रतिनिधी आज खऱ्या अर्थानं भरून पावलं असणार त्यांना. पण स्वप्नीलच्या आईने, त्याच्या भावानं आणि सगळ्या मंडळींनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया एबीपी माझाच्या स्क्रीनवर. सगळी भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही. आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो. निश्चितपणानं पुतण्या असावा तर असा असावा, एक असं उत्तर आदर्श असं उदाहरण या ठिकाणी स्वप्नील आम्हाला दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं या कुटुंबामध्ये स्वप्नील आमच्या जन्माला आला ही मुळात लक्षात आम्ही भाग्य मानतो. आणि आज स्वप्नीलनं जी जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा ज्याला आपण ऑलिम्पिक म्हणतो, अशा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काश्यप जिंकून या गावाचंच नाव देशाला एक बहुमान मिळवून दिला. त्याबद्दल संपूर्ण देशवासी आहेत, त्याबद्दल विशेषतः करून आमच्या ग्रामस्थाकडून आणि घरांच्याकडून अतिशय मोठा अत्यंत आनंद झालेला आहे. गगनामध्ये आनंद मावेना झाला आहे, डोळ्यातनं आनंदाचे आसरू यायला लागले आहेत. इतका आनंद हा आजचा दिवस हा आमच्या इतर सणांच्या पेक्षा सगळ्यात मोठा सण हा आजचा आमचा आहे. संदीप चव्हाण माझा सहकारी जो एबीपी माझाच्या वतीनं पॅरिस ऑलिम्पिकवर थेट पॅरिसमध्ये जाऊन नजर ठेवून आहे तो संदीप चव्हाण आपल्या समोर. संदीप, खऱ्या अर्थानं पंढरीला गेल्यावर लोकांना भरून पावतं, वारकऱ्यांना भरून पावतं. आषाढी एकादशीचं निमित्त असतं आणि ऑलिम्पिकच्या निमित्तानं जगातली सर्वात सुंदर नगरी पॅरिसमध्ये तू आहेस. तब्बल 275 किलोमीटरचा रोज तुला प्रवास करावा लागतो जेव्हा शूटिंग रेंजवर जातो. आज खऱ्या अर्थानं तुझी वारी सफल झाली, कारण महाराष्ट्राला 72 वर्षांनी पहिल्यांदा पुन्हा एकदा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळतंय. म्हणजे तू वारीचा उल्लेख केलास मगाशी, स्वप्नीलच्या आईने सुद्धा वारीचा उल्लेख केला. स्वप्नीलचं संपूर्ण कुटुंब हे ज्याला आपण म्हणतो विठ्ठलाचे भक्त आहेत, वारकरी संप्रदायात नसतात. आणि पॅरिसला ऑलिम्पिकची जननी म्हटली जाते. तमाम ऑलिम्पिकसाठी पॅरिसची ही जी भूमी आहे ही नेहमी पंढरी मानली जाते. आणि आज ह्या पॅरिसच्या जन्मभूमी जिथे ऑलिम्पिकचा जन्म झाला त्या पॅरेंट कुबेतींच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खेळाडू तिरंगा उंचवतो. मला असं वाटतं यापेक्षा आनंदाची गोष्टी कोणी असू शकत नाही. एका शब्दात सांगायचं झालं तर कोल्हापूरचा छोरा जो आहे, कोल्हापूरकर जगात भारी, आज हे स्वप्नील कुसाळने दाखवून दिलंय. पण विजय सगळ्यात महत्वाचा, आज स्वप्नील कुसाळ जगभरातनं कौतुक होत आहे, पण त्याचा संघर्ष जो आहे तो तितकाच मोठा आहे. ज्या वयाच्या 12 वर्षापासून घरापासून दूर राहणं आणि तपस्या त्याने केलेली आहे, मला असं वाटतं तपस्येचं फळ आहे. आणि त्या तपस्येसाठी त्याला सलामत ठेवला पाहिजे. कारण खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्राचा म्हणजे लिअँडर पेस आणि खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्राचा खेळाडू जो ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवताना पाहायला मिळतो त्याच्यासारखं दुसरं सुख आणि अभिमान मला वाटत नाही कोणत्याही खेळाडूला असतो. सो आज खाशाबाचा जो वसा आहे तो स्वप्नीलने पुढे नेलेला आहे. महाराष्ट्राचे 3 खेळाडू ज्याने वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये ऑलिम्पिकचा मेडल मिळाले आहेत. आता स्वप्नील कुसाळेचा नंबर लागलाय. मला असं वाटतं आयुष्यभरासाठी जतन करून ठेवणारी ही गोष्ट आहे. 2च सेकंदामध्ये आता मेडल सेरेमनी झालं, त्याच्या गळ्यात ऑलिम्पिकचं मेडल दिलेलं आहे आणि त्या मेडलकडे बघताना त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू मी अगदी 10 फुटावरनं पाहतोय. त्याच्यासोबत इथे असणारा ते पीटी उषा आपण सगळे आज ज्याला आपण म्हणतो की कोल्हापूरचा दसरा जो आहे हा खूप मोठा असतो. खऱ्या अर्थानं तिथे दसरा झालाय, पेढे वाटले गेलेत, मिठाई आणली गेली आहे. त्यामुळे पॅरिसमध्ये आम्ही दसरा साजरा करतो असं मला नाही. खऱ्या अर्थानं विजयाचं जे सीमोल्लंघन जे आहे ते स्वप्नीलने पॅरिसमध्ये येऊन केलं म्हणायला हरकत नाही. विजय, धन्यवाद संदीप या गप्पांबद्दल. आणि आपण पुन्हा एकदा पाहूया स्वप्नील कुसाळेच्या आजीनं
खास एबीपी माझाला जी प्रतिक्रिया दिली स्वप्नीलच्या कांस्य पदकाच्या पराक्रमानंतर. वय चांगलं झालं की नातवानं आपलं करून गावलं. माझ्या आपल्या ह्यातनं आपला मोठा झाला. आपला आणि आशीर्वाद आमचा हाय कायमचा. आणि लहानाचं मोठं झालं. लहानपणापासून बाहेर गेलेला आहे आणि चांगलं झालं. आल्यानंतर कौतुक कसं करणार? करणार की असं करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.